हाय हॅलो नमस्कार. तर चला, आज आहे गुढीपाडवा. गुढीपाडव्यानिमित्त सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर मी काय आत्ता गुढी उभारलेली नाही, कारण की गुढी उभारण्यासाठी इथं काही थोडं सामान भेटलं नव्हतं, म्हणून गुढीपाडवा फक्त सण साजरा केला. पुरणपोळीचा निवेद्य वगैरे करून देवाला दाखवला. तर चला, आता आपण पुरणपोळीचा निवेद्य केलेला आहे ते दाखवते. ते म्हणजे छोटीशी अशी देवासाठी मी एक पोळी केली, भात केला, आमटी केली आणि भजे केले. तर आणि एका ताटामध्ये देवाच्या घेतला आणि देवासाठी एक छोटासा मी पितळाचा तांब्या घेतलेला आहे की नैवेद्य दाखवण्यासाठी. तर ताटाने तांब्या घेतलेला आहे. चला, आता आपण देवाला नैवेद्य भरूया आपला. तर सर्वात पहिल्यांदा आपण देवाला नैवेद्य भरवणार आहे ते म्हणजे विठ्ठल रुक्माईला. चला, विठ्ठल रुक्माईलाही आपण नैवेद्य भरूया. आणि नंतर म्हणजे आपले गणपती बाप्पा. तर एक पोळीचा छोटासा तुकडा, घास आणि त्यामध्ये भात, भाजी आणि थोडंसं भज्याचा तुकडा, या प्रकारे आपण देवाला नैवेद्य दाखवत आहोत. त्यांना भरवायचा आणि त्या ताटामध्ये तसाच ते रात्रभर ठेवायचा. दुसऱ्या दिवशी ते टाकून न देता गाईला चारा किंवा तुम्ही स्वतः जरी खाल्ला तरी तो नैवेद्य चालतो, त्याला झाकून ठेवायचा. तर अशा प्रकारे आपल्याला देवाला नैवेद्य भरवण्याचं चालू आहे. हे म्हणजे महालक्ष्मीला पण भरवायचं आणि हितील एक महालक्ष्मी आहे त्यांना. तर आपण जसं जेवण केल्यानंतर पाणी पितो, तसं देवाला आपण नैवेद्य दाखवल्यानंतर त्यांना पण पाणी पाजायचं. हा छोटासा तांब्या मी देवासाठी घेतलेला आहे पितळाचा. तर देवासाठी नेहमी पितळाचीच भांडी वापरावे, का तर ते म्हणजे ते थंडीचं प्रतीक आहे त्याच्यामध्ये, त्यामुळं घरामध्ये शांती टिकून